नमस्कार, मी गिरीश निकम. आपला जिल्हा आपली बातमीमध्ये सर्वांचं स्वागत. आता घडामोडी विस्तारानं. सुरुवातीलाच मुंबईतून मोठी बातमी आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेनं धडक कारवाई करत तब्बल 5 कोटींचे अंमली पदार्थ जप्त केलेत. या प्रकरणात एका परदेशी नागरिकालाही अटक झालेली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट 4 ला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुंबईतील चेंबूर शिवडी रोड इथे एका नायजेरियन नागरिकाला अंमली पदार्थाचं येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्या माहितीच्या आधारे सापळा रचत पोलिसांनी एका नायजेरियन नागरिकाला अटकलं आणि त्याची झडती घेतली. तेव्हा त्याच्याजवळ 5 किलो एमडी आणि 200 ग्रॅम कोकेन सापडले, ज्याची बाजारातील किंमत आहे 5,40,00,000 रुपये इतकी. आता हे ड्रग्ज नेमकं कुठून आणण्यात आलं, त्याची विक्री कुणाला केली जात होती, याचा तपास गुन्हे शाखेकडून केला जातोय. मुंबईत 5 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. ड्रग्ज प्रकरणी परदेशी नागरिकाला अटक झाली आहे. नए लेडीज पर्स वो कैरी कर रहा था. उस लेडीज पर्स के अंदर जो एक अस्तर रहता है, उसके अंदर 500 ग्राम की ये उसने पैकेट्स बना के ये ड्रग छुपा के जा रहा था. हमको जो इन्फॉर्मेशन मिली उस हिसाब से हमने उसको पकड़ा और बाद में उसके पास ये लगभग 5.5 करोड़ की वैल्यू का जो नार्कोटिक्स ड्रग्स है हमको मिला है. आता शाळा सुरू होण्यासंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. पहिलीपासून शाळा सुरू होणार का याचा संभ्रम कायम आहे, कारण प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी मुंबई महानगरपालिका अनुकूल आहे. मात्र लहान मुलांच्या लसीकरणासोबत शाळा सुरू करा असं टास्क फोर्सचं म्हणणं आहे. कोविड टास्क फोर्सची सरकारला अशी सूचना आहे. मुंबईत शाळा सुरू करण्याबाबत मुंबई महापालिका प्रशासन अनुकूल असलं तरी लहान मुलांच्या लसीकरणासोबतच शाळा सुरू कराव्यात असा आग्रह कोविड टास्क फोर्सचा आहे. त्यामुळे पहिलीपासून शाळा सुरू होणार का यावरून संभ्रम वाढलेला आहे. प्राथमिक शाळा सुरू होण्यासाठी सरकार अनुकूल आहे, मात्र टास्क फोर्सची सूचना आहे की पहिले लसीकरण करा, लसीकरणासोबतच शाळा सुरू करा. तर दुसरीकडे सर्व वर्गाच्या शाळा सुरू कराव्यात अशी पालक वर्गाची मागणी आहे. पालकांनी थेट मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्र लिहिलंय. मॉल सिनेमांना मुलं जाऊ शकतात तर शाळेत का नाही असा पालक वर्गाचा सवाल आहे. 1800हून अधिक पालकांचं मुख्यमंत्र्यांना पत्र आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम झाल्याचं पालकांचं म्हणणं आहे. कोविड केसेस कमी झाल्यामुळे बहुतांश भागात 5वी पासूनचे वर्ग सुरू झाले आहेत, मात्र 1ली ते 4थीचे वर्गही लवकरात लवकर सुरू करा अशी मागणी पालकांच्या एका गटाने केली. पालकांच्या गटानं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही मागणी केली. मॉल सिनेमागृहात मुलं जाऊ शकतात, पार्टीलाही जाऊ शकतात, तर शाळा सुरू करण्यात काय हरकत आहे असा सवाल पालकांनी केला आहे. ओपन मुंबई स्कूल्स असं सोशल मीडिया कॅम्पेन देखील पालकांनी सुरू केलं आहे. बघा, पालकांचं म्हणणं आहे की ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांचा अभ्यास कमी झालाय. ऑनलाईन अभ्यासामुळे पाठांतर आणि मुलांच्या एकाग्रतेवर परिणाम झालाय. याचा परिणाम मुलांच्या बौद्धिक आरोग्यावर होतो असं पालकांचं म्हणणं आहे. अनेक मुलं निराशेच्या गर्तेत सापडले, ही गंभीर बाब आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पत्रात हे पालकवर्गाने नमूद केलंय. अनेक मुलं वाचन करू शकत नाहीत असंही पालकांचं म्हणणं आहे. मुलांचं गणित कच्चं राहतंय अशी तक्रार पालकवर्गाची आहे. राज्यात मॉल सिनेमागृह सुरू झाली आहेत. मॉल सिनेमागृहात मुलं चालतात, मग 1ली ते 4थी पर्यंतच्या शाळा का नाही सुरू करत, शाळांमध्ये का चालत नाहीत मुलं असा सवाल पालकांनी सुरू केला आणि लवकरात लवकर 1ली ते 4थी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याची मागणी केली आहे. शाळेत पाठवण्यास डॉक्टरांची सहमती आहे असं पालकांचं म्हणणं आहे. पुढच्या बातमीकडे. ख्यातनाम कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांना अखेर उपरती झाली आहे. आपण कोरोना लस घेणार नाही असं सांगणारे इंदुरीकर महाराज आता चक्क आपल्या कीर्तनातून लसीकरणाबाबत जनजागृती करू लागलेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी इंदुरीकर महाराजांची भेट घेऊन त्यांची समजूत काढली. त्यानंतर महाराजांनी लसीकरणाचा प्रचार आणि प्रसार केलाय. त्यांच्या धम्माल स्टाईलनं हे सैनी सगळं सुरू केलेलं आहे. हे आणे येळ भारी इंडतो का होईना, मी तर लस बीस काय घेतली नाही, घेणार नाही. काही होतच नाही तर घेऊन करायचं का? कोरोनाला एकच औषध आहे, मन खंबीर ठेवा. आता ते प्रत्येक कीर्तनामध्ये स्वतःहून सांगतायत की इंदुरीकर महाराजांची हरिपाठाची लस घ्या, म्हणजे देवदेवाची लस घे. आणि दुसरं, राजेश टोपेंची कोविड-19ची 2 लस घ्या असं ते सर्वांना त्या ठिकाणी कीर्तनातून सांगतायत. आणि अत्यंत वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं ते समजावून सांगण्याची त्यांची शैली आहे. मला वाटतं की त्याचा खूप चांगला परिणाम निश्चित प्रकारे होतोय.
मग आता तुम्हाला 2 लस घ्यायच्या. एक इंदुरीकरची लस कोणती? बस महाराज काळाची. बरं त्यांना पटलं म्हणलं म्हाताऱ्याने मान हलवायला काय पैसे लागतं का? त्यांना पटलं. कोणती लस? हरिपाटन. दुसरी गावात आलेली 18 वर्षाच्या पुढची कोणती लस? आणि घ्यायलाच. अमरावतीतल्या मोर्चा प्रकरणी एकतर्फी कारवाई होत असेल तर जेल भरो आंदोलन करू असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला दिलाय. पंतप्रधान मोदींच्या विकासाचा सामना करता येत नाही, त्यामुळे अल्पसंख्याकांना भडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे असा हल्लाबोल फडणवीसांनी केला. देवेंद्र फडणवीस अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. फडणवीसांनी अमरावतीत संवेदनशील भागात दौरा केला. मसानगंज, हनुमाननगर, पाठवा चौकात त्यांनी पाहणी केली. दंगलग्रस्त नागरिकांशी, व्यापाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. अमरावती रुग्णालयात भेट देऊन त्यांनी जखमींचीही विचारपूस केली. एकतर्फी कारवाई केल्यास जेल भरो आंदोलन आम्ही करू असा इशारा त्यांनी सरकारला दिला. टार्गेट करून याद्या तयार करून अशा प्रकारचं टार्गेट केलं जात आहे. माझा अतिशय स्पष्ट आरोप आहे की 12 तारखेची घटना डिलीट करून 13 तारखेच्या घटनेला अनेक जे लोक जबाबदार नाहीत, ज्यांचा संबंध नाही, पण केवळ ते कुठेतरी हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित आहे, एवढ्या एका कारणाकरता त्यांना टार्गेट केलं जात आहे. अमरावतीतल्या दंगलीच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस आणि अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यातही आरोप प्रत्यारोप झाले. यशोमती ठाकूर 12 तारखेच्या दंगलीवर का बोलत नाही? त्यांची मतं कमी होती म्हणून बोलत नाहीत? त्यांना लांगुल चालन करायचं आहे म्हणून बोलत नाहीत? की 12 तारखेच्या दंगलीच्या पाठीमागचं जे षडयंत्र होतं ते त्यांना माहिती आहे म्हणून बोलत नाहीत? याचं पहिल्यांदा त्यांना उत्तर द्यावं लागेल, तेव्हाच 13 तारखेचं उत्तर मिळेल. की काही लोकांनी जामीनपूर्वक देखील विस्फोटक त्या ठिकाणी बोलले आणि काहींची जामिनं झाल्या, काही जामीनपूर्वक बोलवे, काही जामीन झाल्यानंतर बोलले. कशासाठी? आणि आज खरं मला वाईट वाटलं या सगळ्या गोष्टींचं की असं नाही, अर्धवट माहिती घेऊन अजिबात बोलू नये. ते अभ्यासू आहेत आणि पूर्ण अभ्यास जर त्यांनी केला असेल तर त्यांच्या लक्षात येईल की 12 तारखेच्या लोकांवर पण गुन्हे दाखल झाले आणि 13 तारखेच्या लोकांवर पण गुन्हे दाखल झाले. आता एक वेगळी बातमी. तुम्ही रस्त्यानं जाताय आणि अचानक पैशांचा पाऊस पडायला लागला तर? एका महामार्गावर असंच काहीसं घडलं आणि लोकांची इतकी झुंबड उडाली की तब्बल 2 तास ट्रॅफिक जाम झालं. बघूयात हा स्पेशल रिपोर्ट. रस्त्यावर पडला नोटांचा पाऊस. गाड्या थांबवून पैशांची लयलूट. नोटांच्या पावसानं हायवे जॅम. मनी हाइस्ट या प्रसिद्ध स्पॅनिश वेबसिरीजच्या 3ऱ्या सीझनच्या पहिल्या भागात माद्रिदमध्ये असा नोटांचा पाऊस पडतो आणि मग लोक गाड्या थांबवून नोटा गोळा करतात. सगळ्या शहरात ट्रॅफिक जॅम होतो. असंच काहीसं घडलं अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये. हायवेवर नोटांची अशी बरसात झाली. मग काय, लोकांनी गाड्या थांबवल्या आणि बॅगा भरभरून नोटा आपल्या गाड्यांमध्ये कोंबल्या. या पैशांच्या पावसाचे व्हिडिओ बघता बघता व्हायरल झाले. या गोंधळामुळे हायवे तब्बल 2 तास ठप्प होता. त्याचं झालं असं की फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनची कॅश घेऊन एक ट्रक सॅन डिएगोवरून निघाला होता. या ट्रकमधील पैशांच्या काही पेट्या फुटल्या आणि त्यातल्या डॉलर्सच्या नोटा रस्त्यावर उडाल्या. कॅलिफोर्निया हायवे पेट्रोलनं लोकांना पैसे परत करण्याचं आवाहन केलंय. अनेकांनी लुटलेले पैसे परतही केल्याचं हायवे पोलिसांचे प्रवक्ता सार्जंट कर्टिस मॉर्टिन यांनी सांगितलं. बाकीच्यांनीही पैसे परत करावेत, अन्यथा व्हिडिओच्या आधारे कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आलाय. त्यासाठी FBI ची मदत घेतली जाणार आहे. देश कोणताही असो, लोकांची मानसिकता तशीच असते. फुकटचा पैसा सर्वांनाच हवा असतो, मग ते आलिशान कारमधून फिरणारे अमेरिकन असले तरी. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.
आता पुढच्या बातमी धुळ्यातून बस आगारातून बस सेवा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाच्या अंगलट आलाय, कारण धुळे आगारातून 4 बसेस सोडण्यात आल्या. या बसेसवर अज्ञात लोकांनी दगडफेक केली. या धुळे शहरालगत नगावबारी परिसरात विजय भांबरे बस चालक जखमी झालेत. या प्रकरणी प्रशासन माहिती द्यायला टाळाटाळ करते. दगडफेकीच्या घटनेमुळे मात्र कामावर आलेल्या बस चालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आज धुळे बस आगारातून काही बस सोडण्यात आल्या, मात्र या बसवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत चालक गंभीर जखमी झाला. आमची नियुक्ती 2 दिवसापूर्वीच झालेली आहे महामंडळात व आज रोजी आम्हाला बसेस काढण्याचे आदेश मिळाले होते DCकडून. आज आम्ही धुळे ते नरडाणा हा एक आम्ही बस काढलेली होती आणि येताना नगावबारी या ठिकाणी आमच्या बसवरती अज्ञातांनी दगडफेक केली व माझ्या हातालाही खूप मोठी दुखापत झालेली आहे. व आज आम्ही पोलीस स्टेशनला येऊन तसं FIR दाखल केलेला आहे अज्ञातांविरोधात. तरी आमची मागणी आहे की आम्हाला पोलीस संरक्षण देण्यात यावं. एसटी कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास परिवहन मंत्र्यांच्या निवासस्थानी सहकुटुंब आंदोलन करू असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिलाय. काही पक्षांच्या आडमुठेपणामुळेच वाद निर्माण झाल्याची टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. काही जण संप भडकवण्याचा प्रयत्न करतायत असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. हा परिवहन मंत्री यांचा मनामध्ये प्रचंड खोट आहे. मन साफ व्यक्तिमत्व मला दिसलं नाही. मागणी मान्य नाही झाली तर ST कर्मचाऱ्याचे कुटुंब हे आम्ही परब साहेबांच्या अंगणामध्ये 2 दिवस आम्ही बघणार, नाही तर सगळे लेकरं बाळं घेऊन परबांच्या बांद्र्याच्या घराच्या समोर आम्ही बसणार आहोत. सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. काल मी पाहिलं की अनिल परब जे राज्याचे परिवहन मंत्री आहेत ते दिवस रात्र त्याच्यावरती बैठका घेत आहेत, चर्चा करत आहेत, मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पण काही संघटना किंवा काही राजकीय पक्ष हे आडमुठेपणानं वागत असतील तर त्यातून अडथळे निर्माण होतात. आपल्या ST कर्मचाऱ्यांचं देखील आंदोलन चालू. आम्ही त्यांना समजावून सांगतो किंवा चर्चेतनं मार्ग निघतो, परंतु काही जण त्यांना भडकवण्याचं काम करतात. एअर इंडिया कंपनीचं खाजगीकरण केलं, तिथं काही कुणाचं ऐकलं नाही, पायलटचं ऐकलं नाही, तिथं हजारो लाखो लोक कामाला आहेत, कुणाचं काही ऐकलं नाही. त्यांचं मात्र खाजगीकरण टाकून दिलं. त्याबद्दल कुणी बोलायला तयार नाही. हे जे काही दुटप्पी राजकारण आहे हे राजकारण कुठेतरी थांबलं पाहिजे. एकीकडे भाजपचे नेते ST आंदोलनात सहभागी होत आहेत, विलिनीकरणाच्या मुद्द्याचं समर्थन करतायत. दुसरीकडे मात्र भाजपचे मित्र पक्षाचे नेते महादेव जानकरांनी अजब भूमिका घेतली, वेगळी भूमिका घेतली. STचं विलिनीकरण होऊच शकत नाही, आमचं सरकार होतं तेव्हा तरी कुठे हे होऊ शकलं, असा सवाल महादेव जानकर यांनी उपस्थित केलाय. हा प्रश्न आमच्याही काळात आला होता, आम्हाला नाही देता आलं. म्हणजे आपण हे सत्य केलं पाहिजे ना. विशेष म्हणजे ज्यावेळेस रोडवर बोलताना वेगळं असतं आणि आत गेल्यानंतर वेगळंच घडतं. या का तर ते सिस्टममध्ये काम करावं लागतं, त्या सिस्टम असते एक त्यातली. त्यामुळं कुठल्या सरकारवर हे करण्यासाठी जनतेनं शेतकऱ्यानं हुशार बनावं एवढीच माझी कळकळीची त्यांना विनंती आहे. आता आणखी काही घडामोडी पाहूयात थोडक्यात. पुणे शहरासह उपनगरात अवकाळी पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला. शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. हवेत गारवा निर्माण झाला. उकाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा मिळाला. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही अवकाळी पाऊस झालाय. काही ठिकाणी पिकांचं नुकसान झालं. जालना जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. भोकरदन तालुक्यातील जवखेडा, दानवे, पिंपळगाव, सावखेडा, रिघोरा या परिसरात सुमारे अर्धा तास पाऊस झाला. या पावसामुळे पिकांचं काही प्रमाणात नुकसान झालंय. वेचणीला आलेला कापूस पावसामुळे भिजलाय. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांना अवकाळी पावसानं झोडपून काढले. राज्यात सर्वाधिक फटका इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि सुरगाणा तालुक्याला बसलाय. काढणीला आलेल्या भात पिकाचं मोठं नुकसान झालंय. चांदवड तालुक्यात कांदा पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसलाय, तर सुरगाणा तालुक्यात नागली, वरी पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत. पंचनामे करण्याची मागणी होती. गोंदियात एका भावी शिक्षिकेनं चक्क कानाला ब्लूटूथ लावून पेपर सोडवायचा प्रयत्न केला. मात्र इतर परीक्षार्थींनी हा प्रकार केंद्रावरील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. संत तुकाराम शाळेत हा प्रकार घडला. परीक्षा केंद्रात मोबाईल तसंच इतर इलेक्ट्रॉनिक उपकरण नेण्यास बंदी असतानाही या महिला परीक्षार्थीला ब्लूटूथ घेऊन जाण्यास कुणीच मनाई का केली नाही, असा सवाल होतो.
उल्हासनगरच्या कॅम्प 1 भागातील राजीव गांधी नगर परिसरात सचिन आणि शर्वरी सुतार या दाम्पत्यानं आत्महत्या केली. त्यांची 7 आणि 4 वर्षाची 2 मुलं आता पोरकी झाली आहेत. सचिन सुतार हे सुतारकाम करायचे. त्यांच्यावर कोणतेही कर्ज नव्हतं किंवा कुठली आर्थिक अडचण नव्हती. सचिन सुतार हे नुकतेच पत्नी आणि मुलांसह कार्तिकी एकादशीसाठी पंढरपूरला देखील जाऊन आले होते. येताना सासूरवाडीला ते जाऊन आले होते. आत्महत्येचं कारण स्पष्ट झालं नाही. कल्याणमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत भाजप विरोधात जनजागृती रॅली काढण्यात आली. नाना पटोले यांनी बैलगाडी चालून महागाईचा निषेध नोंदवला. दुसऱ्या राज्यातील निवडणुका जिंकण्यासाठी भाजपनं महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम थांबवावं असे नाना पटोले म्हणाले. महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचं काम कदापि खपून घेतलं जाणार नाही असं पटोले म्हणाले. कल्याणमध्ये आधारवाडी तलाव परिसरातल्या नागरिकांनी तलाव स्वच्छता मोहीम राबवलेली आहे. कल्याण पश्चिमेच्या जेल रोडला लागून असलेल्या तलावाची दुरवस्था झाली. आधारवाडी किंवा दांडे सरोवर नावानं हा तलाव ओळखला जातो. या तलावात घाणीचं साम्राज्य आहे. वारंवार तक्रार करून देखील दखल घेतली जात नव्हती. अखेर नागरिकांनीच पुढाकार घेतला. कोरोनाचा जोर ओसरल्यानं साईनगरी शिर्डी पुन्हा एकदा भाविकांनी फुललेली आहे. शिर्डीत भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे. शिर्डीत रस्ते गर्दीनं फुलून गेलेत. साई दर्शन रांगाही कमालीच्या फुल झाल्या. शिर्डीत कोविड आधी जशी गर्दी व्हायची तशी गर्दी पुन्हा पाहायला मिळते. कोरोनामुळे तब्बल 1.5 वर्ष शिर्डीत दर्शनासाठी बंदी होती. मात्र आता पुन्हा एकदा साई भक्तांची पावलं शिर्डीकडे वळू लागलेली आहेत. साईंच्या शिर्डीत भाविकांची गर्दी आहे. कोरोना काळात बंदी असल्यामुळे शिर्डीत भाविकांची गर्दी नसायची. सुनसुनी होती शिर्डी नगरी. मात्र आता दिवाळीनंतर शिर्डीत कमालीची गर्दी वाढलेली आहे. दर्शन रांगाही फुल झालेल्या आहेत. सह्याद्रीची उंची म्हणजे